नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रायगडमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। गुरुवारी मध्यरात्री मोठा राडा या ठिकाणी झालाय। शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला झालाय। मुंबई गोवा महामार्गावर टेम्पाले ते वीरच्या दरम्यान गाडीवर दगडफेक करण्यात आली। या हल्ल्यात चालक किरकोळ जखमी झाला, मात्र चालकानं प्रसंगावधान राखून गाडी पुढे पळवली, त्यामुळे गाडीतील सर्वजण बचावले। मात्र या हल्ल्यात गाडीचं मोठं नुकसान झालं। शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाड येथील सभा आटपून नवगणे परत इंदापूर येथे आपल्या घरी जात असताना रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला। दरम्यान हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या चिथावणीवरून झाला आणि हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले हजर होते असा आरोप नवगणे यांनी केलाय। महाड येथील सभेत नवगणे यांनी आमदार भरत गोगावले आणि विकास गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली होती। दरम्यान या प्रकरणी आमदार पुत्र विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संध्याकाळी 7 वाजता आमच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची गीते साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा महाड या नगरामध्ये होती। सभा संपली त्यानंतर एका लग्नाला आमचे सहकारी उपतालुका प्रमुख त्यांच्या मुलीचं लग्न होतं। त्या लग्नाला भेट देऊन मी हायवेने येत होतो। अचानकपणे वीरच्या पुढे आलो, जवळजवळ मला असं वाटतं टेम्पाल्याच्या आसपास मी आलो। समोरून बाटलीचा हल्ला ड्रायव्हरच्या काचेवर झाला आणि या साईडने एक 20-25 जण, त्यामध्ये स्वतः आमदारांचे पुत्र भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले हे स्वतः माझ्या गाडीवर मला जीवे मारण्यासाठी स्वतः तिथे आले। परंतु माझ्या चालकाने त्याचा भान राखून जो काय हल्ला झाला त्यातून सुद्धा गाडी स्पीडला बाहेर काढली। परंतु जवळजवळ 25-30 लोक एका गाडीवर मला जीवे मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। माझी गाडी पूर्णपणे फोडली। गाडी फोडली, मी माणगाव या ठिकाणी आलो, कारण की मी आणि माझे दुसरे सहकारी सोनावणे हे माझ्याबरोबर होते आणि माझे चालक। मी तिथे काय थांबलो नाही। माणगावात आल्यानंतर माणगाव स्टेशनचे PI स्वतः तिथं आले, त्यांना बातमी लागतात आणि ते आज पोलीस स्टेशनला घेऊन आले। मी ह्याच्या माध्यमातून एकच सांगेन, अशा काळोखातना आमदार आणि त्यांचे पुत्र हल्ले करत असतील तर त्यांनी मला वाटतं बांगड्या भराव्या, कारण की असे हल्ले करून आम्ही काय कुठे संघटनेचं काम करण्यास थांबणार नाही। मी या दक्षिण रायगडचा जिल्हा प्रमुख म्हणून माझे काय विचार प्रकटपणे मी घडलेल्या घटनेवर बोलत असतो आणि त्याचा राग धरून आजही महाडमध्ये मी भाषण केलं, 4 दिवसापूर्वी पण मी भाषण केलं। ते मनामध्ये राग धरून असे जर भ्याड हल्ले तुम्ही करत असाल तर आपण आमदार आणि त्यांचे पुत्र यांनी बांगड्या भरूनच घरात बसावं, कारण की हे हल्ले करतो कोण? क्राईम डोक्यामध्ये कायमस्वरूपी एक विचार, ह्याला मारू त्याला मारू, कारण की त्यांनी पूर्वी कधी म्हणतात 2 आमदारांनी हत्या केल्या होते, त्याच्यामुळे त्यांना हे सत्तेत असल्यामुळे थोडासा मात चढलाय। परंतु असे हल्ले जरी 100 केले तरी आम्ही काय घाबरणार नाही। आम्ही आमचं काम कायमस्वरूपी करत राहणार आहे, संघटनेसाठी कायमस्वरूपी काम करणार आणि वस्तुस्थिती आहे ती कायमस्वरूपी मांडणार। आज त्यांना वाटत असेल की आम्ही हल्ला केला म्हणजे अनिल नवगणे घाबरला, अनिल नवगणे कधीच घाबरणार नाही, कारण की बाळासाहेबांचे विचार, उद्धव साहेबांचे विचार घेऊन आम्ही बाहेर फिरतोय आणि त्यांना समोर पराजय दिसतोय आणि त्या पराजयाच्या नैराश्यातूनच खऱ्या अर्थाने माझ्यावर हल्ला केला। हल्ल्यातून बालबाल बचावलो, माझ्या चालकाने गाडी त्यातून बाहेर काढली म्हणून मी बचावलो, नाहीतर त्यांचा मला जीवे मारण्याचाच विचार होता।
आणि असे हल्ले करून त्यांना काय वाटत असेल की अनिल नवगणेला हे केलं, अनिल नवगणे थांबेल, अनिल नवगणे घाबरेल. पण अनेक अशा सभा महाड नाही, तुमच्या बिरवाडी नाही, तुमच्या घरासमोर येऊन सभा घेईन. मी कुठेही घाबरणार नाही आणि कधीही होणार नाही. तुम्ही गाड्या फोडा, काय जीवे मारा, पण शेवटी शासन आहे, शासन हे सोडणार नाही. आम्ही आमची फिर्याद विकास गोगावले आणि त्यांचे जवळजवळ 25 ते 30 लोकांच्या विरोधात आज फिर्याद देतोय. कारण की मी स्वतः त्या काचेतून विकास गोगावलेला बघितला आणि त्यांचे जे काही सहकारी होते ते गाडीवर फॉर्च्युनर गाडी त्यांची जी आहे ती फॉर्च्युनर गाडी घेऊन ते तिथं आडवी लावून गाडी बसले होते. वादळवारा लाईव्हसाठी प्रमोद जाधव, माणगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.